फक्त 16 वर्षाचा मुलगा आणि समोर विजापूरची क्रूर सत्ता। एकीकडे भीतीत थरथरणारा जनतेचा श्वास आणि दुसरीकडे सह्याद्रीत उभा राहत होता एक वादळ। हा मुलगा म्हणजे जिजाऊंचा शिवबा। इतिहास बदलायला निघाला होता। त्या काळात सर्वत्र अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्ता होती। जनतेवर अन्याय होत होता आणि कोणीही उभं राहत नव्हतं। पण एका तरुणाच्या मनात पेटली होती एक ज्वाला, स्वराज्य निर्माण करायची। समोर होता एक भव्य अकराळ विक्राळ किल्ला, तोरणा, ज्याला प्रचंडगड म्हणून ओळखलं जायचं। उंच कडे, कठीण वाटा आणि भक्कम पहारा। हा किल्ला जिंकणं म्हणजे अशक्य वाटत होतं, पण शिवरायांसाठी अशक्य हा शब्दच नव्हता। त्यांनी आखली एक जबरदस्त योजना। मावळ्यांना एकत्र केलं आणि सुरू झाली स्वराज्याची पहिली मोहीम। रात्रीची वेळ, काळोखाचा पडदा, सह्याद्रीच्या कड्याकपारांतून वाघाच्या पावलांनी चढत होते मावळे। शत्रूला काहीच कळत नव्हतं। सगळं शांत होतं, पण आतून उसळत होतं वादळ। अचानक हल्ला झाला। तलवारींचा खणखणाट रणांगणात घुमू लागला। तानाजी, येसाजी आणि बाजींच्या तुकड्यांनी शत्रूला घेरलं होतं। मावळ्यांच्या धैर्यापुढे विजापूरची सत्ता कोसळली होती। शत्रूला न कळता चतुराईने आणि पराक्रमाने हा किल्ला जिंकला गेला। मावळ्यांच्या रक्ताने इतिहासाचं नवं पान लिहिलं गेलं आणि अखेर विजय मिळाला। गडावर भगवा फडकला आणि सह्याद्रीचा कणा अभिमानाने ताठ झाला। तोरणा जिंकला आणि हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी रचली गेली। हा फक्त एक किल्ला नव्हता, ही होती स्वराज्याच्या स्वप्नांची सुरुवात। या विजयाने आदिलशाही हादरली, स्वराज्याची गुंज सह्याद्रीत घुमू लागली। तोरणा जिंकला, स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरलं। तोरणा विजयाची ही गाथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। शिवरायांचा हा इतिहास प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वराज्याच्या या मोहिमेत सामील व्हा।